नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत। मराठी विषय संदर्भात तुमच्या मनात काही शंका असू शकतात। यासाठी WGT घेऊन आला आहे एक इनोव्हेटिव्ह टूल AMFM अर्थात अ मूव टुवर्ड्स फंटास्टिक मार्क्स। मराठी या विषयासाठी एकूण गुण 80 आहेत। वेळ 3 तासांची आहे। एकूण 8 प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत सोडवायचे आहेत। या संदर्भात मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। एकूण धडे 14 आहेत। एकूण कविता संत वाणी सहित 14 आहेत। स्थूल वाचन 4 आहे। दर आठवड्याला 4 धडे, 4 कविता आणि एका स्थूल वाचनाचा अभ्यास करायचा आहे। धड्यांचा अभ्यास करत असताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे। संपूर्ण धड्याचे वाचन करा। धड्याची योग्य प्रस्तावना लक्षात घ्या। वस्तुनिष्ठ प्रश्न, संदर्भासहित स्पष्टीकरण, 50 ते 60 शब्दातील उत्तरे, 70 ते 80 शब्दातील उत्तरे। यातील प्रस्तावना, वस्तुनिष्ठ प्रश्न, संदर्भासहित यांचे 2 वेळा वाचन झालेच पाहिजे। 50 ते 60 व 70 ते 80 शब्दातील उत्तरे यातील प्रत्येक धड्यातील एका प्रश्नाचे उत्तर वेळ लावून लिहून काढा। गद्य पाठावर आधारित प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 मिळून 20 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, गद्य विभागानंतर आपण आता पद्य विभागाकडे वळणार आहोत। पद्य विभागाचा अभ्यास करताना खालील मुद्दे लक्षात ठेवा। कवितेचे वाचन, कवितेची योग्य प्रस्तावना, कवितेतील वस्तुनिष्ठ प्रश्न, संदर्भासहित स्पष्टीकरण, 50 ते 60 शब्दातील उत्तरे। यातील प्रस्तावना, वस्तुनिष्ठ प्रश्न, संदर्भासहित यांचे 2 वेळा वाचन झालेच पाहिजे व 50 ते 60 शब्दातील उत्तरे यातील प्रत्येक कवितेतील एका प्रश्नाचे उत्तर वेळ लावून लिहिले पाहिजे। पद्य विभागावर आधारित प्रश्न क्रमांक 3 असून एकूण 15 गुण आहेत। स्थूल वाचनाचा अभ्यास करताना खालील मुद्दे लक्षात घ्या। संपूर्ण धड्याचे वाचन, धड्याची योग्य प्रस्तावना, धड्यातील एक दीर्घोत्तरी वेळ लावून लिहा। स्थूल वाचन विभागातील एकूण 4 धड्यांपैकी 3च धडे उत्तम रीतीने अभ्यासावे। पेपर मध्ये 4ही धड्यांवर एक प्रश्न येणारच आहे। या विभागातील धड्यांवर 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न लिहा किंवा एका धड्याचा सारांश लिहा अशा स्वरूपाचा प्रश्न येतो। आपण मार्कांच्या दृष्टीने 2 प्रश्नांची उत्तरे लिहावीत। स्थूल वाचन विभागावर प्रश्न क्रमांक 4 असून एकूण 8 गुण आहेत। व्याकरण विभागाचा प्रश्न 10 मार्कांसाठी आहे। व्याकरणाचा अभ्यास करताना खालील महत्त्वाचे मुद्दे अभ्यासावे। अलंकार, चेतन गुणोक्ती, अपंधुती, व्यतिरेक 2 गुणांसाठी हा प्रश्न असून वरील अलंकाराचे लक्षण, उदाहरण आणि स्पष्टीकरण काळजीपूर्वक वाचून 1 वेळा लिहून पाहावे। समास, अव्ययी भाव, कर्मधारय व द्विगु यासाठी 2 गुण दिलेले आहेत। या व्यतिरिक्त योग्य वाक्प्रचारांचा वापर, योग्य विरामचिन्हांचा वापर आणि वाक्य शुद्ध करा असे देखील प्रश्न असतात, त्यांचाही सराव करा। व्याकरण विभागानंतर आपण आता लेखन विभागाकडे वळणार आहोत।
लेखन विभागाचा अभ्यास करताना आठवड्यातून एकदा खालील प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. पत्रलेखन, निबंध कोणतेही 2 प्रकार, बोलीभाषा, अभिप्राय लेखन. आठवड्यातून 2 वेळा खालील प्रकार वाचावे. पत्र, कोणतेही 2 निबंध, उतारा वाचन, कवितेचा आस्वाद. यापैकी अभिप्राय लेखन किंवा कवितेचा आस्वाद असा प्रश्न येतो, पण मार्कांच्या दृष्टीने कवितेचा आस्वाद हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. लेखन विभागावर आधारित प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 असून एकूण गुण 28 आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवशीचे वेळापत्रक. प्रथम भाषा मराठी विषयाचा पेपर मंगळवार 3 मार्च 2015 रोजी आहे. 2 मार्चच्या सकाळी 8 ते 10 या वेळात धड्यांची आणि कवितांची संदर्भाची उजळणी करा. दुपारी 12 ते 2 वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासा. संध्याकाळी 4 ते 7 मोठ्या प्रश्नांची उत्तरे. रात्री 9 ते 10 स्थूल वाचनाचा अभ्यास करा. 3 मार्चच्या सकाळी 7 ते 9:30 लेखन विभाग आणि व्याकरण विभागाची उजळणी करा. परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास कसा करावा हे आपण पाहिले. आता वेळेचे नियोजन आणि काही महत्त्वाच्या सूचना आपण आता पाहणार आहोत. गाळलेली जागा अधोरेखित करावी. योग्य पर्याय निवडून पूर्ण वाक्यात उत्तर लिहावे. वाक्य शुद्ध करताना शुद्ध केलेल्या शब्दाला अधोरेखित करावे. विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. योग्य वाक्प्रचाराखाली अधोरेखित करावे. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवावा. शुद्ध लेखन आणि अक्षर सुवाच्य असावे. वेळेचे नियोजन कसे करावे. प्रश्न पहिला 10 मिनिटे, प्रश्न दुसरा 25 मिनिटे, प्रश्न तिसरा 25 मिनिटे, प्रश्न चौथा 10 मिनिटे, प्रश्न पाचवा 25 मिनिटे, प्रश्न 6वा 30 मिनिटे, प्रश्न 7वा 20 मिनिटे, प्रश्न 8वा 20 मिनिटे. एकूण 165 मिनिटे व 15 मिनिटात उत्तरपत्रिका पडताळून पाहावी. प्रश्न सोडवण्याचा क्रम उत्तरपत्रिकेत 1, 5, 7, 8, 6, 2, 3, 4 असा असला तरी चालतो, किंवा प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 8 असे सलग उत्तर आपण लिहिली तरी देखील चालते. या सर्व सूचनांना अनुसरून आणि AMFM या टूलद्वारे तुम्हाला सगळ्यांना घवघवीत यश मिळेल हे नक्कीच. परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट.